आजची आपली रेसिपी आहे विदर्भातील फेमस अशी भाजी म्हणजे चुक्याची हिरव्या मिरचीची भाजी। ती कशी बनवायची चला आपण बघूया। मिरचीची चुक्याची भाजी बनवण्यासाठी ही चुक्याची भाजी अशी मिळते आपल्याला। ती मी स्वच्छ कट करून आणि धुवून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला ह्या तिखट हिरव्या मिरच्या लागणार आहे। तुरीची डाळ मी धुवून घेतलेली आहे, शेंगदाणे, थोडे खडे मसाले, खोबरं आणि महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स यामध्ये आपल्याला गोडंबी लागणार आहे। त्यानंतर लसूण, अद्रक आणि जिरे आपल्याला लागणार आहे। हे आपण सर्व कोरडं भाजून घेऊया। याची भाजी बारीक कट करून घ्यायची आहे। त्यानंतर हिरव्या मिरच्या सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहे। तुरीची डाळ आणि शेंगदाणे हे सर्व कुकरला छान शिजवून घ्यायचं आहे। सर्व इन्ग्रेडियंट्स यामध्ये घातलेले आहेत। आता आपण थोडी कोथिंबीर यामध्ये ॲड करूया आणि थोडं पाणी घालूया। पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही आहे। कुकरच्या 3 शिट्ट्या आपण होऊ देऊया। आपली भाजी शिजेपर्यंत आपण हे मसाले भाजून घेऊया। हे आपल्याला कोरडेच भाजायचे आहेत। सर्व आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। भाजी आपली छान शिजलेली आहे। आता आपण रवीने ती घोटून घेऊया। भाजी आपली छान घोटून झालेली आहे। आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। कढईमध्ये तेल आपल्याला घालायचं आहे, थोडीशी मोहरी, त्यानंतर हे वाटलेलं वाटण आपण यामध्ये घालणार। मसाला आपला छान भाजून झालेला आहे। थोडी धनिया पावडर आपण यामध्ये घालूया। त्यानंतर गरम मसाला। आपण ऑलरेडी खूप हिरव्या मिरच्या टाकल्यामुळे यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आवश्यकता नाही आहे। आता ही भाजी आपण यामध्ये घालूया। आपण यामध्ये घालूया। भाजीला आपल्याला 10 ते 15 मिनिटं अशीच शिजू द्यायची आहे। अशा प्रकारे रेडी आहे आपली मिरचीची भाजी, भाकरी आणि भात। तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।